पांगू पांजू संघाचा कॅप्टन आपण या. पांजू संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी तर सामन्याला सुरुवात होते. टीम 94 कामन आणि दत्ताली स्पोर्ट झुचंद्र या दोन संघामध्ये आणि आपल्याला जॉईंट होतील अक्षयजी साटम. थँक्यू निशांतजी. जबरदस्त मॅच झाला. मागील मॅचचा टर्निंग पॉईंट होता ना तो नो बॉल आला आणि तिथे मात्र मोरल डाऊन झाला. रवींद्र भोईरने कमबॅक केला होता मात्र चुकीचा फील्ड रेस्ट्रिक्शन चुकीचं होतं आणि म्हणूनच त्या नो बॉलने पूर्ण खांदे जे होते ते नक्कीच झुकले गेले. हार्डलक पांजू स्पोर्ट. आपण या स्पर्धेत सहभाग झाल्याबद्दल आपला आभारी आहोत आणि कॉंग्रॅच्युलेशन. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ए या ग्राउंडचे चांगला अनुभव असलेला संघ आहे आणि त्या ग्राउंडवरती आपल्या गावामध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला. 2 मॅच जिंकल्यात. खुश असतील समर्थक देखील. पतुपेकर अंकुश स्मृती दत्ताळी टीम एका साईडला. टीम 94 कामन. आणि आज आता खूप दिवसानंतर हा संघ एकत्र दिसतोय. पतुपेकर अंकुश स्मृती दत्ताळी टीम. आज दीपेश देखील आहे. हितेंद्र भोईर आहे. निखिल आहे. दिवेश सत्यवानला देखील इन केलंय या टीम मध्ये. या टीमचा लकी चॅम्प प्रमोद पाटील एस्टनच्या मागे. रविकांत इन झालाय या टीम मध्ये देखील. टीम 94 कामन. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. कंपल्सरी एक्स्ट्रा प्लेयर असणं अनिवार्य आहे. हडलक पांजू स्पोर्ट कुमार अँड सर्व टीम. जाऊया मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती निखिल पाटील तयार. अकबर बॅटिंग करत असताना पहिला बॉल पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवून दिलंय. थँक्यू अंपायर. वाईट बॉलचं सिग्नल. अकबर आणि धनराज ही जोडी मैदानाच्या आत. ड्राईव्ह करायचा होता. थोडा लेट फटका खेळले होते मात्र कल्पेश भोईर चेंडूला गॅदर करेल. फेकी थोडीशी खराब होती. बॅकिंग केलं जाते. स्वतःचं खातं उघडते बॅटर अकबर. अकबरच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. अनेक मॅन ऑफ द मॅच या खेळाडूच्या नावावर आहेत. या मॅच मध्ये खेळत असताना एका धावेने आपलं खातं उघडते. संघाची धावसंख्या 2. आता आम्हाला स्कोरर जॉईन झालेत. प्रणय चांगली स्कोरिंग करतायत. स्लो वन चेंडू होता. यावेळी मात्र हुक करायचं होतं या चेंडूला. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध चेंडू निघून जात आहे. पुन्हा एकदा या मॅच मधला येतोय पहिला चौकार. अजून एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार.
लगातार 3 चौकार हॅट्रिक चौकारांची आणि जबरदस्त बॅकफूट पंच समोर व्ही शेप मध्ये एक हुकचा फटका पाहिला त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला आणि त्यानंतर बॅकफूट अपर कटचा फटका म्हणजे या बॅटरकडे सर्व फटके आहेत मिस्टर 360 या खेळाडूला आपण म्हणू शकतो 14 धावा फलकावरती लगावले 4 बॉल चॅम्पियन क्रिकेटमध्ये बोलबाला राहिलाय असा पतुपेकर अंकुश स्मृती दत्ताळी संघ आहे नेहमीच जास्तीत जास्त ट्रॉफी या संघाच्या नावावर आहे मात्र टीम 94 काबण दत्ताळीच्या ग्राउंडवरती टॉप 3 मध्ये फिनिश केलं होतं या संघाने फुलटॉस बॉल गुटना टेक आणि इथे सिक्सर देख नक्कीच गुटना टेकून ठोकलाय षटकार वीस धावा या फलकावरती चांगला फटका ऑन दी अप इनटू द गॅप कव्हर ड्राईव्ह कव्हरचा लवर आणखीन एक काय बॅटिंग केलंय पहिल्या ओव्हर मध्ये निखिल पाटीलला ठोकल्यात 24 धावा 1 ओव्हर 24 आणि चॅम्पियनचा जो हाप होता जय महाकाल मालजीपडा त्या स्पर्धेमध्ये नक्कीच तिकडे देखील टीम 94 कामणने अधिराज्य गाजवलंय काय फॉर्म मध्ये आहे दत्ताळीच्या जुचंद्रच्या ग्राउंड वरती देखील टॉप 3 मध्ये ती ट्रॉफी त्यांच्या नावावर आणि आता हे नक्कीच या मॅच मध्ये देखील काय दबदबा राहिलाय पहिल्या ओव्हर मध्ये निखिलला फार कमी प्रमाणात आपण पहिल्या ओव्हरला इतक्या धावसंख्या देताना पाहिले आज मात्र बोलबाला राहिलाय मिस्टर धनराज राज करतोय मैदानाच्या आत बॉलिंग मार्क वरती आलाय हितेंद्र भोईर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याला प्रेमाने पाती म्हटलं जाते असा गोलंदाज ज्याच्या नावावर अनेक मालिकावीर आहेत आणि प्रत्येक गावामध्ये या खेळाडूची चर्चा केली जाते अनेक उन्हाळे पावसाळे यांनी टेनिस बॉल क्रिकेटचे पाहिलेत अनेक चढ उतार संघर्ष या खेळाडूने पाहिलाय असा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल निर्धाव चेंडू ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असताना त्यावेळी हितेंद्र भोईरने त्या संघाला कमबॅक करून दिले आणि अकबर या संघाचा बॅकबोन आहे अकबरची बॅट लागली तर तिथे मात्र ना हवा काम करते ना दवा समोर व्ही शेप मध्ये स्ट्रेट फटका खेळलाय इनटू द गॅप मधून चेंडू थांबणार नाही आणखीन एक येईल दर्जेदार चौकार जबरदस्त काय फटका क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा व्ही शेप मध्ये हा चांगला फटका पाहायला मिळतोय 4 धावेने धावफलक आता येईल पुढे टोटल रन्स आहेत 28 धावा पहिल्या ओव्हरला 24 धावा दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉल मध्ये 4 धावा आल्यात समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेट आउट ऑफ द पार्क आणखीन एक येते अकबरच्या बॅट मधून दर्जेदार षटकार वादक देखील चांगल्या मूड मध्ये आल्यात आणि चांगले चांगले संगीत ते पेश करतायत षटकारांची आतिषबाजी होते फलकावरती धावा 34 समोरच स्टँड अँड डिलिव्हर केले जात आहेत स्ट्रेट फटकेबाजी
अकबरच्या बॅट मधून एका बाजूने धनराज बरसलाय तर एका बाजूने अकबर गरजलाय. जबरदस्त बॅटिंग करतोय दोन्ही बाजूने दुवादार इनिंग. वेट अँड वॉच केलं आणि शेवटच्या क्षणाला वेट असा कॉल दिला. त्या ठिकाणी कल्पेश चांगली फिल्डिंग करतोय. कोणती धाव येत नाही. या 4 बॉलमध्ये 10 धावा म्हणजे आज बॅटल रंगलाय. हितेंद्र भोईर वर्सेस अकबर. 4 बॉलमध्ये 10 धावा अकबरच्या नावावर. आता मात्र मेस टायमिंग फटका आहे. स्वतः हितेंद्र भोईर चेंडूच्या मागे जातोय आणि यावेळी कोणती चूक करणार नाही. हा बॅटल रंगला होता. पहिल्या 4 बॉलमध्ये अधिराज्य अकबरचं होतं. 5व्या बॉलमध्ये दाखवून दिलं हितेंद्र भोईरने माझ्यामध्ये देखील क्षमता आहे विकेट घेण्याची आणि इथे विकेट डाऊन. बॉल आणि फलकावरती धावा 34 धावा. म्हणजे स्कोरर चांगली स्कोरिंग करतायत. 34 धावा प्रत्येक गोष्टीचा अपडेट ते देतात. पहिला विकेट किती धावसंख्येवर पडला हे जर विचारलं तर एका सेकंड मध्ये ते सांगतील की 34 वरती पडला. सिराज आलाय. सिराजच्या नावावर देखील कॉमन टीम 94 संघामध्ये खेळत असताना अनेक रेकॉर्ड्स आहेत आणि चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कॉमन प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर चा किताब देखील या या फलंदाजाच्या नावावर आहे. ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर दोन्ही युनिट चांगल्या पद्धतीने आपण पाहिले. सिराजला आता बॅटिंग करत असताना कशा प्रकारची बॅटिंग करेल हितेंद्र भोईरचा. हा शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. पुन्हा एकदा हितेंद्र भोईर. यावेळी मात्र हा कॅच धरती मातेला जणू काही दान केलाय की काय. इथे मात्र कॅच छुटा दिल तुटा. एका धावेने धावफलक पुढे येईल. 35 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 35 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. पस्तीस धावा. पुढच्या मॅचचा टॉस देखील महत्वाचा आहे. आराध्य एलन वागरालपाडा आणि चेना स्पोर्ट चेना टीम कॅप्टन आणि आराध्य एलन वागरालपाडा. वागरालपाड्याने तर मागील वीक मध्ये चांगला कारनामा केला आहे जीवचंद्र नगरीमध्ये. आणि इकडचे काही संघ आहेत काही बाहेरचे संघ प्रत्येक संघाला पराभव केलाय. आणि नक्कीच आज देखील मला वाटते वागरालपाडा ज्यावेळी उतरेल काय ते डीजे वादक ती गाणी सेट ठेवील का. कारण की त्यांची गाणी वेगळी असतात. स्वराजला माहिती आहे. दिवेश पाटील आलाय. फुलर लेंथ जबरदस्त. इथे मात्र बॅटरने स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. नेहमीच दिवेश पाटील कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव या संघामध्ये दिवेश पाटीलचं घेतलं जाते. एक अप्रतिम ऑलराऊंडर. आणि सिराज वर्सेस आता दिवेश हा बॅटल. या अगोदर चांगला चेंडू त्यानंतर हा खराब चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि लॉंग लेग रिजनच्या बाहेर आराम के साथ जातोय चौकार. जाईल की कंबरेपेक्षा वरती आहे की खालती आहे. फटका चांगला होता. या अगोदरचा चेंडू ऑफ स्टंपवर पिचिंग केला होता. हा चेंडू मात्र लेग स्टंपवर पिचिंग करण्याचा इरादा स्टंप उडवण्याच्या नादामध्ये खराब दिशा होती आणि चौकार तर आलाय. चेक केलं जाईल की हा चेंडू कंबरेपेक्षा वरती आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. 39 धावा. चांगला चेंडू आहे का हा प्रश्न विचारला तर पंच सांगतात नाही. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावपळक 40 धावा.
ऑफस्टंपवर पिचिंग केलंय, जास्त बाहेर निघतोय आणि एक चांगला डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. तिन्ही अंपायरचं कौतुक करेन. जबरदस्त अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल दिवेशचा, राऊंड विकेटने गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेंथ होती, इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फोर्स केलं होतं आणि इथे निखिल पाटील सुद्धा चूक करतोय. फार कमी प्रमाणामध्ये आपण बघतोय की दत्ताली टीम कॅच सोडतायत आणि निखिलकडून तर ही अपेक्षा मुळीच नव्हती. दीपेशला देखील ठाऊक आहे कारण की बेस्ट फिल्डर आहे त्या संघाचा आणि आता मात्र या 2 धावा येत आहेत. जेव्हा जेव्हा कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा सिराज आक्रमण झालाय. आता त्याचा कितपत फायदा तो उचलेल. धावफलक 42, 3 बॉल. पुन्हा एकदा इनसाइड एज, एका हाताने चेंडू पकडलाय. बघा किती चपळ आहे दीपेश पाटील, जबरदस्त फिल्डर. थर्डमॅन आणि गली रिझनला नेहमीच पाहिले एस्टनच्या मागे सुद्धा. डिरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच धोक्यात होता बॅटर. एका धावेने धावफलक पुढे येईल. 43 धावा, 4 बॉल. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारचे इनसाइड एज. रविकांत स्ट्रगल राहिलाय. चेंडू 1, 2, 3, 4 आणि इथे मात्र हा चेंडू अडवलाय. थोडंसं फनी मुवमेंट होतं रविकांत करता. एक चांगले फिल्डर आहेत. त्यांनी विचार केला होता की 38 सर्कलच्या आतमध्येच हा चेंडू मी अडवेन. एक धाव, एका धावेने धावफलक पुढे येते. 44, 44 धावा. अंतिम बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने चेंडू येत नाहीयेत बॅटवरती व्यवस्थित. मात्र पंकज चेंडूला गॅदर करते फेकी करेपर्यंत. इथे मात्र 2 धावा कंप्लीट. ओव्हर होतील 3 आणि फलकावरती धावा लगावल्यात. बॅटिंग करत असताना टीम 94 संघाचं 46 धावा, 3 ओव्हर. चेना स्पोर्ट्स आपला कॅप्टन पाठवा आणि आराध्य इलेव्हन वाघरालपाडा टीम कॅप्टन सुशांत लगेच या टॉसला. 3 ओव्हर, 46 धावा. ऐकूया एक सुंदर संगीत आणि त्यानंतर टॉस कडे आपण वळणार आहोत. नक्कीच त्याच प्रकारची चर्चा या स्पर्धेची देखील केली जाते. श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 चा हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. 46 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 4 पंकज पाटील. आणखीन एक स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर आहे आणि जबरदस्त नेहमीच स्लॉग ओव्हर मध्ये कमी धावा खर्च करणं, विकेट घेणं हे या गोलंदाजाची ओळख आहे. पण तो स्ट्राईक इनला बॅटर आपण बघतोय धनराज आणि एका साईडला सिराज. दोन्ही बॅटर राज करतायत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया 6 बॉल मध्ये कितपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. सध्या 46 धावा फलकावरती. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आडव्या बॅटचा वापर. चांगली फिल्डिंग केली जाते. स्टॉप केलाय चेंडूला. धावता झेल, कठीण झेल. मार्मिक कडून अपेक्षा होती कॅच होऊ शकला असता, मात्र इथे धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2, 48 धावा या फलकावरती लगावल्यात. मॅच आपण बघतोय पतू पॅकर, अंकुश स्मृती दत्ताळी आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे टीम 94 कामन टीम. अजून एक लॉफ्ट करायचा होता आणि चेंडू मात्र वाऱ्याशी बोलत बोलत जाईल की नाही प्रश्नचिन्ह. चांगला स्टॉप केलाय पुन्हा एकदा. ग्रेट एफर्ट. आणि नक्कीच बघा वाघरालपाडा टीम देखील तिथे मॅचचा आनंद घेते. तिथून देखील अप्रिशिएट कोण करते ते दयाशंकर. धावफलकावरती धावा आहे टोटल 50 धावा. 2 बॉल 50.
चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा तिसरा बॉल पंकज पाटीलचा. धनराज काय बॅटिंग केलंय. चौकार 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 षटकार चौकार. आता 1-2-2 तीन विला ट्रिपल डबल येतोय. फुल टॉस बॉल हुकला गेलाय. बॅटर स्वतःला कोसत असेल. आडव्या बॅटने खेळायचा होता की इथे मात्र कव्हरच्या वरून खेळू. जसा बॉल आला ना तसा मात्र सरप्राईज झालाय बॅटर. 3 बॉल 50 धावा. अजून एक इनसाइड एज. इथे मात्र स्ट्रगल चालू आहे बॅटरचा. पंकज चांगली गोलंदाजी करतोय आणि बॅटर मात्र दुविधा माइंड मध्ये दिसतोय. मोठे फटके खेळू की स्ट्राईक रोटेट करू. धनराजने धावा केल्यात मात्र धनराज सध्या स्ट्रगल करतोय. 4 बॉल आणि फलकावरती धावा स्थिरावल्यात 50. आणखीन एक लागले. दीपेश पाटील स्ट्रगल करतोय. इथे मात्र चेंडू थर्डमॅन रिझनला स्टॉप केला जातोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. इथे फेकी थोडी वाईड होती आणि पाहता पाहता तिसरी धाव घेत असताना रनआउट, विकेट डाऊन. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा. 52 धावा या फलकावरती लगावलाय. चेना टीम चेना कॅप्टन आणि आराध्य वागरलपाडा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये येतील. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. मार्मिक पुन्हा एकदा जातोय चेंडूच्या मागे. जबरदस्त एफर्ट. ॲक्युरेट फेकी चुकी आहे ती मात्र बॅकअप करणाऱ्या फिल्डरची म्हणजेच गोलंदाज पंकजची. जबरदस्त फेकी होती. इतक्या फास्ट आला की गोलंदाजाला देखील हा चेंडू सापडला नाही. 2 धावा यावेळी 2 धावेने धावपळक पुढे आलाय. टोटल ओव्हरऑल 54 धावा झाल्यात आणि जिंकायला आहेत 55 धावा. 55 रन्स नीड्स टू विन इन 24 बॉल्स. आराध्य वागरलपाड्याचे स्वतः पॅकर आणि स्वतः कर्णधार राघवेंद्र चव्हाण या ठिकाणी आलेत. चांगल्या फॉर्म मध्ये संघ आहेत आणि चेन्नई टीमचा देखील कॅप्टन आलाय रुपेश. वेलकम रुपेश. चला आपण टॉस करतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. या स्पर्धेचे सर्व रुपेश दादा काटे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. उद्योगपती आहेत आणि चांगलं सिस्टमॅटिक आयोजन नियोजन त्यांचं पाहायला मिळतंय. डॅशिंग अँड डायनामिक. रुपेशजी काटे यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि तिथून रिझल्ट काय आहे तर चेना टीमचं नाव काय? गजरेश्वर चेना का? येस गजरे चेना बॉय चेना. टॉस जिंकला आणि लगेच डिसिजन दिले की आम्ही फिल्डिंग करू. तर बॅटिंगला आमंत्रित केले आराध्य वागरलपाडा टीम. वागरलपाडा टीमचा बोलबाला मागील मॅच मध्ये आपण पाहिला आणि राघवेंद्र चव्हाण कॅप्टन नेहमीच आपल्या टीमला मॅच जितो हारो सपोर्ट नेहमी केलाय या वागरलपाडा टीमला. टार्गेट सेट केले मैदानाच्या आतमध्ये. टोटल धावसंख्या झाल्यात 54 धावा आणि जिंकायला आहेत 55चं आव्हान. 55 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया निशांतजी पाटील सरांचा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
क्रिकेट प्रेमी आणि त्यांचा हा विशेष सन्मान केला जाईल मोहित चौधरी यांच्या शुभ हस्ते. जगन्नाथजी गुबळी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर प्रेम आहे क्रिकेटवरती आणि नक्कीच त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आहेत. आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा हा विशेष सन्मान पायची उब देणारी शाळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा हा संदेश देणारा बुके मोहित चौधरी यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय विशेष सन्मान. थँक्यू. या आवाज ऐकूया निशांतजी पाटील यांचा. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि सुरू असलेला सामना टीम 94 कामन विरुद्ध अंकुश स्मृती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन या संघाने धावफलकावरती धावा केल्या आहेत त्या 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती सिराज शेख हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडला दीपेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला हितेंद्र भोईर अर्थातच पाती हा फलंदाज पाहायला मिळतोय. 55 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत जुचंद्र या टीमला आणि इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक पहिलाच बॉल विथ द टर्न विथ द बाउन्स थोडीशी उचली प्राप्त झाली आणि इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू सिराजचा पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता आणि दीपेशच्या अगदी जर पाहिलं तर अवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि पहिला चेंडू आलाय डॉट. सिराज शेख जर पाहिलं तर चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज आहे. अगदी तो चेंडूला वळण देतोय. यावेळेस देखील भरपूर जास्त वळण प्राप्त झालं. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा एकच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू डॉट या मॅचमध्ये आलेत. चांगली गोलंदाजी करतायत सिराज या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट पाहताय. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस वेगाचा वापर केलाय. सुरुवातीचे दोन्ही चेंडू कमी गतीने टाकले होते. यावेळेस हा क्विकर वन होता, वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील येताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला सिराजच्या माध्यमातून. चांगली सुरुवात करतोय या षटकामध्ये हा गोलंदाज. यावेळेस चांगला स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी दीपेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलं होतं, स्लॅश केलं होतं आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग आणि सिंगल कंप्लीट होते या चेंडूवरती. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. चांगली सुरुवात सिराज शेख या गोलंदाजाने या षटकामध्ये केलेली आहे, कारण सुरुवातीचे 3 चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट आले. तदनंतर दीपेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला आणि ते सिंगल मिळाली. म्हणजेच काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाचा बोलबाला राहिला या मॅचमध्ये.
चांगली गोलंदाजी करतायत सिराज, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हितेंद्र भोईर पाती यांना तुम्ही पाहताय. स्विचिटचा फटका, सुरेख फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार, चौकार. ते खेळ संपलाय आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना अंकुश स्मृती, पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा केल्या आहेत. त्या एकंदरीत 9 धावा. चांगली सुरुवात राहिली असंच म्हणावं लागेल. सिराजचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, परंतु तदनंतर आक्रमण केलंय हितेंद्र भोईर आणि दीपेश पाटील या 2 फलंदाजांना. परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 55 धावांचं मोठं टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. आणि इथून जर पाहिलं ना तर चांगलीच बॅटिंग करावी लागेल, कारण या मैदानावरती फलंदाजांना फलंदाजी करण्यासाठी पोषक असं वातावरण आहे. आणि ही खेळपट्टी जी आहे ना ती फलंदाजांसाठी अगदी जर पाहिलं तर नंदनवर ठरते. त्यामुळे या मॅचमध्ये या 55 धावा करण्यासाठी इथून जर पाहिलं तर फलंदाजांना चांगलीच बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 2, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हकीम खान, एक जबरदस्त गोलंदाज, ज्या गोलंदाजाची अगदी चर्चा केली जाते. सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला संघ आहे टीम 94 कामन. मालजीपाड्याची क्रीडा स्पर्धा या संघाने काय जबरदस्तरित्या जिंकली. कान्हाई स्पोर्ट पायस संघाचा फायनलमध्ये पराभव केला आणि त्या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं होतं. तोच हा संघ टीम 94 कामन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला अंकुश स्मृती, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ देखील पाहायला मिळतोय, ज्या संघाची चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये आतापर्यंत कामगिरी जर पाहिली ना तर अव्वल दर्जाची राहिलेली आहे. आणि या हंगामामधील पहिली क्रीडा स्पर्धा हा संघ खेळतोय, त्यामुळे हा सामना जरूर रंगेल. एक चांगला सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2, बॉलिंग ट्रॅकवरती हकीम खान आणि स्ट्रायकिंग एंडला दीपेश पाटील हा फलंदाज पाहायला मिळतोय. राऊंड विकेट, पहिलाच बॉल. हो, चांगला फटका, चेंडूला अगदी पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश पाटीलच्या बॅटमधून आलाय धमाका, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. हंगामामधील तो पहिला सामना खेळतोय आणि इथे जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. आणि हा नो बॉल होता आणि एक्स्ट्रा देखील धाव मिळेल. आणि हा चेंडू आहे फ्रीडचा चेंडू, कारण पहिला चेंडू नो बॉल टाकला होता हकीम खानने. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा हकीम खान. फ्रीडचा चेंडू, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता, उंची प्राप्त झाली नव्हती. इथे एक धाव मिळते या चेंडूवरती. दीपेश चांगली बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याने संघर्ष केला, परंतु तदनंतर त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. मागील चेंडूवरती हकीम खानने नो बॉल टाकला होता, त्यामुळे मागील चेंडूवरती 2 धावा आणि या चेंडूवरती 1 धाव, म्हणजेच काय धावफलकावरती धावा झाल्या आहेत त्या 17 धावा तुम्ही पाहताय. कारण या मॅचमध्ये बरोबर अगदी जर पाहिलं तर चांगल्या सरासरीमध्ये धावा करायच्या होत्या, परंतु आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हकीम खान बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्यांच्या विरोधात चांगला फटका देखील पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. एका बाजूला हितेंद्र भोईर, एक चांगला धाटणीचा तो फलंदाज आहे. 50 पेक्षा जास्त मालिकावीर ज्या फलंदाजाच्या नावावरती आहे तो फलंदाज हितेंद्र भोईर स्ट्रायकिंग एंडवरती. आणि त्याच्या विरोधात हकीम खान, एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकलाय, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये चांगला फटका सजवतोय. इनसाइड आउट करत असताना फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा मिळतील हितेंद्र भोईर या खेळाडूला. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती.
55 धावांचं मोठं टार्गेट आणि आतापर्यंत 19 धावा या मॅचमध्ये या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर जर पाहिलं तर सिंगल डबल्स घेत आहेत. ओ फुलटॉस बॉल, इथे देखील मोठा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि पंचाने बीमरसाठी तिसऱ्या पंचाने या ठिकाणी रेफर केलाय. प्रत्येक खेळाडूकडे असायला हवं, कारण आपला संघ जिंकणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रत्येक खेळाडू करत असतात. आणि इथे जर पाहिलं ना तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हकीम खान ओव्हर द विकेट. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीचा चेंडू होता परंतु इथे धाव मिळते, कारण मागील चेंडू नो बॉल होता आणि या चेंडूवरती फलंदाज त्रिफलाचीत देखील झाले होते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत या मॅचमध्ये. 1+1 अशा 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकच धाव मिळाली या चेंडूवरती. 27 धावा धाव फलकावरती, कारण मागील चेंडूवरती नो बॉल होता, तिथून षटकार आला आणि या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते. 27 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. हकीम खान थोडीशी खराब गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. एक चांगली गोलंदाज आहेत, अगदी जुचंद्रच्या मैदानावरती काय जबरदस्त त्याची कामगिरी राहिली होती. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील या गोलंदाजाला मिळाला होता, परंतु या क्रीडा स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये त्यांची गोलंदाजी थोडीशी खराब होते. हो, चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल इथे केलेला नाहीये, फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 28-28 या आकड्यावरती. अजून मात्र हा सामना जिंकण्यासाठी 27 धावा बनवायच्या आहेत अंकुश मोती, पतू पॅकर्स, दत्तली स्पोर्ट, जुचंद्र या टीमला. आणि इथून जर पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहायला मिळते. तब्बल 28 धावांची भागीदारी या 2 फलंदाजा. हो, यावेळेस लोअर फुटचा चेंडू होता. फ्लाइंग स्लिपमध्ये अगदी त्या ठिकाणी फिल्डर होते. चांगली फिल्डिंग, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली. सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट केलेली आहे या मॅचमध्ये. 2 धावा इथे कंप्लीट करतायत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. या षटकामध्ये हकीमनं आतापर्यंत भरपूर जास्त धावा खर्च केल्यात, कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर 9 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर जास्त धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 21 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत, परंतु इथून त्याला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, लोअर फुटचा चेंडू होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळत फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग, परंतु धाव वेगाने कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिराजची फिल्डिंग चांगली होती, परंतु वेगवान धाव कंप्लीट करतो या ठिकाणी हितेंद्र भोईर. वेगामध्ये धाव कंप्लीट केली आणि एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. आज जर पाहिलं तर टीम 90 कामन संघामध्ये राहिल अन्सारी दिसत नाहीये, त्यामुळे पहिलं षटक सिराज शेखने हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये हकीम खान या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. तब्बल या षटकामध्ये त्याने भरपूर धावा खर्च केल्या. 22 धावा त्याने खर्च केल्या आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजाची कमतरता जाणवली टीम 94 कामन या संघामध्ये. परंतु हा संघ सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला संघ आहे, कारण जुचंद्रच्या क्रीडा स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती हा संघ राहिला होता आणि लगेचच मालजीपाड्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या संघाने मिळवले होतं. म्हणजेच काय आत्मविश्वास आहे या संघाकडे.
आदरणीय सन्माननीय रवी काटे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रवीजी काटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती अतुल हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला हितेंद्र भोईर हा फलंदाज तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपला. या मॅचमध्ये बरोबर 55 धावा करायच्या होत्या आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर धाव फलकावरती धावा केल्या आहेत त्या 31 धावा, म्हणजेच 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 2 षटकामध्ये 24 धावा दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला बनवायच्या आहेत. कल्पेश मैदानावरती जातोय कारण हितेंद्र भोईरने इथे बॅट चेंज केली आहे, कारण संघाला आवश्यकता देखील आहे या मॅचमध्ये मोठ्या फटक्यांची. इथे जर पाहिलं तर चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 अतुल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला हितेंद्र भोईर पाथी. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. मोठे फटके देखील तो खेळलाय, तो देखील फॉर्मात आहे. अतुल बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची प्राप्त होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अतुलचा हा चेंडू अप्रतिम होता, दर्जेदार होता, सुरेख होता, लाजवाब देखील होता. कारण टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. वेगवान चेंडू होता, वेगाचा जबरदस्त त्याने वापर केलाय आणि पहिल्या चेंडूवरती हितेंद्र भोईर पातीला त्याने शांत ठेवलं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अतुल राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू, परंतु यष्टरक्षक अकबर शेख इथे चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये. हा चेंडू देखील डॉट होता, परंतु अकबरनं चुकी केली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक मुवमेंट या मॅच मध्ये महत्वाची आहे, कारण प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे. आणि मी तर म्हणेन ही धाव जी आहे ना ती एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केलेली आहे टीम 94 कामन या संघाने. कारण अतुलनं चांगलं कमबॅक केलंय. मागील 2 चेंडूवरती फलंदाजांना रोखलं होतं, परंतु फिल्डिंग खराब राहिली होती कामन संघाची आणि तिथून एक धाव मिळाली दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला. येणारे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना रंगलाय. 55 धावांचं मोठं टार्गेट, परंतु अतुलनं या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत तो चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट. खोलात टाकलाय. वाह वाह वाह, काय गोलंदाजी करतायत, अँगल बनवतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडूला उंची देत नाहीये. आणि यावेळेस जर पाहिलं ना अजून एक दर्जेदार चेंडू अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. याही चेंडूवरती फलंदाज दीपेश पाटीलला शांत ठेवला. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतुल बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस शरीराचा वेध, आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न आणि इथे धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला. फलंदाज बाद. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय रवीजी काटे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी मोहित चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण रवीजी काटे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रवीजी काटे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत रवीजी काटे आणि त्यांना या व्यासपीठावरती सन्मानित केलं जाईल. सोनिका माता मारुडी चषक 2025 तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये मान्यवरांची मांदी आली कालच्या दिवसापासून आपण पाहतोय आणि या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय रवीजी काटे साहेबांचा. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर प्रेम स्नेह देणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. इथे मोठा फटका, अफलातून फटका पाहायला मिळतोय हितेंद्र भोईरच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर.
या 6 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. जबरदस्त फटका आला हितेंद्र भोईरच्या बॅटमधून, कारण या षटकामध्ये धावा येतच नव्हत्या आणि मोठा फटका पाहायला मिळाला. अतुल पुन्हा एकदा राऊंड विकेट कोला टाकलाय, अजून एक उडवलाय, बॅक टू बॅक दुसरा हितेंद्र भोईरच्या बॅटमधून. या मॅच मध्ये मोठा षटकार येतोय. षटकार केली होती अतुलनं या मॅच मध्ये, परंतु हितेंद्र भोईर आक्रमक झालेत आणि सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेत. इक्वेशन अगदी समीकरण बदललं या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, कारण दीपेश पाटील बाद झालेत, नवीन फलंदाज निखिल मैदानावरती दाखल झालेत, परंतु हितेंद्र भोईर लाजवाब बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. आतापर्यंत 29 धावांवरती हितेंद्र भोईर या मॅच मध्ये खेळतोय. सलामीला आला होता, त्याने देखील मागील षटकामध्ये संघर्ष केला, परंतु सलगचे 2 षटकार अतुलच्या विरोधात या मॅच मध्ये ठोकलेत आणि या मॅचची दशा आणि दिशा अगदी बदलवून टाकलेली आहे या फलंदाजानं. येणारे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. आशिष हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला निखिल पाटील हा फलंदाज तुम्ही पाहताय. एक जबरदस्त धाटणीचा तो फलंदाज आहे. याही फलंदाजाचा जर आपण विचार केला ना, तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासाठी भरपूर मोठं कार्य या फलंदाजानं कित्येक वर्ष केलंय. तोच फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आशिषला इथून चांगली कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल, कारण 6 चेंडू मध्ये 11 धावा त्याला डिपेंड करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली होती यष्टांच्या मागे, अकबर चुकी करतोय. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न, सेकंडचा कॉल आहे, परंतु हितेंद्र पुन्हा एकदा मागे आलेत. इथे तर पाहिलं तर बॅटची एज लागली होती, अकबरनं पुन्हा एकदा चुकी केली. या मॅच मध्ये मिस्टेक्स होत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर त्याने केला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना आतापर्यंत रंगला या स्पर्धेमध्ये. हा सामना देखील मोठा सामना पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघ बलाढ्य. कामन संघानं यंदाच्या हंगामामध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये अधिराज्य गाजवलंय. आतापर्यंत 2 क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय. तो संघ खेळतोय. हो, खोलात टाकला होता, चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली, डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल आहे आणि इथे सेकंड देखील कंप्लीट. गॅदर व्यवस्थित केलं, परंतु चेंडू अगदी जर पाहिलं तर यष्टांना लावण्यात अपयश आलं अकबरला आणि इथे 2 धावा कंप्लीट करतोय हितेंद्र भोईर. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावर. येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगला. या मॅच मध्ये कामन संघाला कमबॅक करायचं असेल ना, तर चेंडू डॉट येणं देखील गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगला. दुपारच्या सत्रामधील एक अप्रतिम सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अतुलनं सुरुवात चांगली केली होती, परंतु त्याच्या विरोधात ठोकलेले 2 षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेले. तिथून दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने या मॅच मध्ये घुसखोरी केली, परंतु या 4 चेंडूवरती 8 धावा बनवायला लागतील. इथे लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. दिशा चेंडू आहे, इट्स अ वाईट बॉल. जास्त मात्र या चेंडूला वलन प्राप्त झालं आणि खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली 48 या आकड्यावरती. वाघरालपाडा संघ तनू देखील आलेला आहे. तनूचं देखील हार्दिक स्वागत. एक चांगल्या फॉर्मात असलेला खेळाडू आहे आणि मागील स्पर्धेमध्ये वाघरालपाडा संघाने देखील अधिराज्य गाजवले. हवेत खेळलेत, फिल्डर डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट होईल का? यस झालाय. या मॅच मध्ये विकेट मिळाली आहे. इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय टीम 94 कामनचा. महत्वाची विकेट. हितेंद्र भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद.
तर नक्कीच एक जबरदस्त संगीत तुम्ही ऐकताय. शांताराम मोरे अर्थातच आमदार साहेबांचं गुणगान गाणारं संगीत डीजे वादकाच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. आणि थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये आमदार शांताराम भोईर साहेब देखील उपस्थित होतील. ग्रामीण ग्रामीण सम्राट शांताराम मोरे साहेब आणि त्यांचं आगमन होणार आहे या ठिकाणी. कारण ग्रामीण सम्राट आहेत, कारण ग्रामीणचे ते विद्यमान आमदार आहेत आणि हॅट्रिक आमदार आहेत. सलग हॅट्रिक त्याने केलेला आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही षटकारांची हॅट्रिक पाहता, क्रिकेटमध्ये तुम्ही विकेटची हॅट्रिक पाहता, परंतु विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये एकमेव आमदार ज्याने ग्रामीण भिवंडीमध्ये आमदाराची हॅट्रिक केलेली आहे. सलग तिसऱ्यांदा आमदार शांताराम मोरे साहेब आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. परंतु या ठिकाणी चांगला चेंडू टाकलाय, धावबाची संधी आहे आणि ते काय घडलंय या चेंडूवरती. तर या चेंडूवरती काय घडलंय, कारण या स्पर्धेमध्ये आपण कालच अनाउन्समेंट केलं होतं, धाव घ्यायची असेल तर दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं आणि ते कार्य मैदानावरती झालंय की नाही ते पाहावं लागेल. तरी ते फलंदाज धावाच्या सुरुवात बाद आहे. म्हणजेच काय येणारे आता जर पाहिलं तर कारण जेव्हा धाव घ्यायची असते तेव्हा दोघांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. आपण कालच अनाउन्समेंट केलंय.
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आशिषच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक केलाय, कारण 6 चेंडूमध्ये अगदी कमबॅक करत असताना आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू, व्हाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता, 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आशिष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू, आणखीन एक चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत कल्पेशच्या विरोधात. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त कमबॅक टीम 94 कामन संघाने या मॅच मध्ये केलाय. सलगचे 2 चेंडू डॉट खेळलाय कल्पेश. आणि इथून जर पाहिलं तर खराब फलंदाजी करतायत. इथून जर पाहिलं तर सामना दत्ताली स्पोर्ट जुचंद्रच्या बाजूने देखील होता, परंतु सलगचे 2 चेंडू डॉट खेळला आणि इथे जर पाहिलं तर कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी आशिषच्या माध्यमातून. आशिषचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्यांनी सिंगल खर्च केली, तदनंतर 2 धावा वाईट टाकले आणि तदनंतर काय कमबॅक केलाय. अफलातून कमबॅक आशिषच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश हा फलंदाज आणि नॉन स्ट्राइक एंडला निखिल पाटीलला तुम्ही पाहताय. निखिल पाटील या मॅच मध्ये फक्त एकच चेंडू खेळलाय आणि त्याच्या बॅटमधून फक्त एकच धाव. म्हणजेच काय एक मोठा खेळाडू स्ट्राइक एंड पासून दूर राहिलाय. कल्पेशनं सलगचे 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये तो खेळलाय. कौतुक करावं लागेल आशिषचं. काय गोलंदाजी करतायत, इम्प्रेस करतायत आशिष या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे फटका फसलाय आणि ते सामना जिंकलाय टीम 94 कामन या संघाने. अभिनंदन अभिनंदन टीम 94 कामन. हार्ड लक, टफ लक. अंकुश मूर्ती, पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. मागील 3 चेंडूवरती कल्पेशच्या विरोधात आशिषनं जबरदस्त गोलंदाजी केली. 3 चेंडूवरती कल्पेशला शांत ठेवलं. काय गोलंदाजी राहिली, कौतुक करावं लागेल आशिषचं. अफलातून गोलंदाजी राहिली. शेवटच्या षटकामध्ये 12 धावा डिपेंड करायच्या होत्या, 11 धावा डिपेंड करायच्या होत्या, परंतु फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि सामना इथे जिंकलाय टीम 94 कामन या संघाने. हार्डलक टपलक दत्ताली स्पोर्ट जुचंद्र, हार्डलक सागर बोईर, निखिल पाटील, हितेंद्र बोईर. आपण देखील या पहिल्या मॅच मध्ये चांगला प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी आपल्या संघाच्या माध्यमातून चुका झाल्या आणि इथून जर पाहिलं तर संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय. खरं तर या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना धनराजच्या बॅटमधून 31 धावा, जबरदस्त बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 11 धावा डिपेंड केल्या आशिषनं, परंतु हाय स्कोरिंग हा सामना होता आणि प्रथम फलंदाजी करत असताना धनराजच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या आणि धनराज ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. धनराज